तर शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात एक मोठी अपडेट हाती येते आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात एक मोठी अपडेट सध्याच्या घडीला हाती येते। सुप्रीम कोर्टात 2 आठवड्यांनी सुनावणी होणार असल्याचं कळतंय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातली आज होणारी सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे। 2 आठवड्यांनी ही सुनावणी होईल। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातली ही मोठी अपडेट। सुप्रीम कोर्टात शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि तब्बल 2 आठवड्यांनी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। आज शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी होती, मात्र शिवसेनेची सुनावणी ही 2 आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे। संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, शिवसेनेच्या बाबतीतला हा महत्त्वाची ही अपडेट समोर येते। राष्ट्रवादी पक्षाबाबतची अशीच काहीशी घडामोड आहे का? नेमकी अपडेट काय? बऱ्याचशी सुप्रीम कोर्टामध्ये आज दोन्ही सुनावणी होती। एकतर शिवसेना पक्षातल्या आमदार अपात्रता प्रकरणाची आणि राष्ट्रवादीच्या आमदार प्रकरणाची। पण आता जी अपडेट समोर येते त्यानुसार शिवसेना पक्षातील आमदार अपात्रता प्रकरण हे 2 आठवड्यांनी आता लांबणीवर गेलेलं आहे। धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर काही वेळापूर्वी याबाबतचं हे प्रकरण आणलेलं होतं आणि त्यानुसार आता 2 आठवडे प्रकरण लांबणीवर गेलं आहे। त्यामुळे आज ही सुनावणी टळलेली आहे असं म्हणता येईल। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदार अपात्रता प्रकरणी जी सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये अजित पवार आणि त्यांच्या पक्षातल्या 40 आमदारांना ऑलरेडी यापूर्वी 4 आठवड्यांचा वेळ दिलेला आहे। ज्यावेळेला मागच्या वेळेला सुनावणी झाली होती त्यावेळेला आणि ते 4 आठवडे पूर्ण होत आहेत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत। त्यामुळे आज त्या सुनावणीमध्ये काही होईल असं वाटतच नव्हतं आणि त्यानुसारच राष्ट्रवादीचं प्रकरण खरं तर बोर्डावर आलंच नाही असं म्हणता येईल। फक्त शिवसेनेचं आलं आणि शिवसेनेमार्फत आता म्हणजे शिवसेनेची जी याचिका होती उद्धव ठाकरे यांच्या गटाची की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना अपात्र करावं त्याबाबतची आता सुनावणी जी ती आता 2 आठवड्यानंतर होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे। पुढची जी तारीख आहे ती अद्यापही देण्यात आलेली नाही। काही वेळात त्याबाबतची माहिती आपल्याला समजू शकेल। मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड असतील, गोपाली चाकणकर असतील हे नेते सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित होते। त्याचबरोबर शिवसेनेकडून देखील काही नेते उपस्थित होते। मात्र उद्धव ठाकरेंचा आजचा दौरा आणि शरद पवार यांची राजधानी दिल्लीमध्ये असलेली उपस्थिती, कारण अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आजच्या या दोन्ही सुनावणीकडे लागलेलं होतं। मात्र राष्ट्रवादीबाबत कुठलाही निर्णय होणार नाही किंवा काही होणार नाही असं सांगितलं जात असताना शिवसेनेकडून जे काही झालं, शिवसेनेच्या बाबतीत जे काही झालं ते फक्त आता 2 आठवड्यांनी ही सुनावणी लांबणीवर गेली आहे। त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतची आता सुनावणी 2 आठवड्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये होईल। मनश्री, नक्की संदीप, या संपूर्ण घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।